84 निरंजन डावखरे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 9284. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, जव्हारमधल्या कस्तुरबा गांधी निवासी आदिवासी बालिका विद्यालयातील 15 कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीच्या संदर्भातलं हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये उत्तरामध्येच खरं तर मंत्री महोदयांनी विभागाने मान्य केलेलं आहे की 15 मधल्या 10 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीच्या संदर्भातली कार्यवाही त्यांनी केली नाही, 15च्या लोकांची केली. 15 पैकी 10 लोकांना परत घेतलं. मग उर्वरित 5 लोकांचं काय? उर्वरित 5 पदं जी रिक्त आहेत ती तातडीने भरण्याबाबत आपण शासन म्हणून काय कारवाई करणार? त्याचबरोबर सभापती महोदय, दुसरा प्रश्न असा आहे की राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मार्फत विविध शासकीय विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कार्यरत कर्मचाऱ्यांना 11 महिन्याच्या तत्वावरती नियुक्तीचे आदेश दिले जातात. उदाहरणार्थ सर्व शिक्षा अभियान असेल, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असेल, त्या असे इतर प्रमाणे अनेक ठिकाणी आपण 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवरती यांना ठेवतो. त्याच धर्तीवरती राज्यातील आश्रमशाळा व विशेष शाळा, वसती शाळा आणि इतर प्रकारच्या शाळांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण 11 महिन्याच्या तत्वावर नियुक्तीचे आदेश देणार का? हा सभापती महोदय माझा दुसरा प्रश्न आहे. आणि खरं तर सभापती महोदय, समग्र शिक्षा विभागाने सेवा समाप्तीचा एक प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. शिक्षण विभागात त्याच्यामुळे एक अस्वस्थता पसरली आहे. याच योजनेच्या अंतर्गत IT विभागातील 3000 कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत सामावून घेतले. उर्वरित लोकांवरती अन्याय होऊ नये या दृष्टिकोनानेही आपण सकारात्मक उत्तर या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री महोदयांनी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे स्पेसिफिक 3 प्रश्न सभापती मी विचारले, त्याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं अशी विनंती करतो. सभापती महोदय, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत राज्यातले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हा उपक्रम आपल्या इथे केंद्र सरकारच्या मदतीनं मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि पालघर जिल्ह्यात देखील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्रकार 2 मधले एकूण 5 विद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे. स्पेसिफिक निरंजन डावखरे साहेबांनी जे विचारलं की गोरठण तालुका जव्हार जिल्हा पारगल येथील कस्तुरबा बालिका विद्यालयामध्ये बा तिथे कर्मचारी नाही आपण त्या ठिकाणी म्हटलं. एक तर पहिले म्हणजे 15 पैकी 10 कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि आपली हे कर्मचारी नियुक्तीची जी प्रोसिजर आहे करार पद्धतीची आहे. करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा दर 6 महिन्यांनी आपण त्या ठिकाणी 1 दिवसाचा खंड देतो आणि पुन्हा त्याला त्या ठिकाणी करार पद्धतीनेच कंटिन्यू करतो. सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दराने आपण त्या ठिकाणी मानधन देखील त्यांना रेग्युलर पद्धतीने देतो. पालघर जिल्ह्यातील 5ही कस्तुरबा गांधी विद्यालय प्रकार 2 मधील करार पद्धतीने कार्यरत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातील 13/4/2026 रोजीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने 31/3/26 रोजी सर्व करार कर्मचारी यांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत आणि 1/4/2026 रोजी 1 दिवसाचा तांत्रिक सेवा खंड देऊन 2/4/26 ते 30/9/2026 या कालावधीकरता नवनियुक्ती देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच एप्रिल महिन्यात 2026चे आतापर्यंत मानधन देखील देण्यात आलेले आहे आणि 26-27 या शैक्षणिक वर्षाकरता कस्तुरबा गांधी विद्यालयांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचं कामकाज देखील त्या ठिकाणी सुरू केलं आहे. त्याच्यामुळे आपण बंद करतोय वगैरे असा काही त्या ठिकाणी विषय नाही. 10 लोकांना घेतलं, 15 पैकी 5 लोकांच्या संदर्भातलं उर्वरित जे 5 रिक्त पदं आहेत त्याच्या संदर्भात काय कारवाई करणार? त्याचबरोबर सभापती महोदय, जसं त्यांनी मगाशी सांगितलं, मी तेच विचारलं होतं की 6-6 महिन्याचं आहे. आपण ते उर्वरित विभाग मी जसं आपल्याला सांगितलं की सर्व शिक्षा अभियान असेल, या बाकीचे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये 11-11 महिन्याचा आहे, तर त्या पद्धतीने 11-11 महिन्याचं करणार का? हा माझा दुसरा प्रश्न होता. आणि सभापती महोदय, IT विभागातले 3000 लोकांना घेतलं, उर्वरित लोकांच्या संदर्भातला न्याय कधी देणार? प्रामुख्याने विचारलं आहे हे जे कंत्राटी पद्धतीने शिक्षक आहे यांना आपण कायमपणे सामावून घेणार का? बरोबर आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. एक आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि दुसरे आपले समग्र शिक्षाचे कर्मचारी, ह्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर होऊन त्याच्यावर कार्यवाही करणार.